अंकिता वालावलकरला नक्की काय झालंय? म्हणजे अभिजित विरुद्ध जाऊन जे आहे ते वैभव आणि अरबाज बरोबर चर्चा करतीये. नक्की मॅडमचा प्रॉब्लेम तरी काय आहे? नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, बिग बॉसची एक छोटीशी क्लिप आली. त्या क्लिपमध्ये अभिजित आणि निक्कीच्या संबंधावर अंकिता मॅडम बोलताना दिसतात. ते पण कोणाशी? वैभव आणि अरबाज बरोबर चर्चा करते. आता वैभव आणि अरबाजचा पण हा सेम प्रॉब्लेम आहे. निक्कीबद्दल ते अंकिताशी चर्चा करत आहेत की निक्की आणि अभिजितची एवढी मैत्री का स्ट्रॉंग आहे. आता इकडे जे आहे मला असं वाटतं अंकिता मॅडम चूक करत आहेत. आता अंकिता मॅडमला साधी सरळ गोष्ट समजायला पाहिजे. जर का तुम्हाला तुमच्या मित्राच्या काही गोष्टी आवडत नाही तर तुम्ही त्याच्या तोंडावरती जाऊन बोला की बाबा हे आम्हाला पटत नाहीये, हे आम्हाला आवडत नाहीये. जर का तो आमच्या टीममध्ये आहे तर तो आमच्या टीमच्या बाजूने खेळायचा. निक्की ही त्या टीमची म्होरकी आहे. तो तिच्याबरोबर मैत्री करून काय साध्य करतोय? म्हणजे पाठचा जो टास्क झाला त्या टास्कमध्ये सुद्धा एक हातच्या राखून जो आहे तो अभिजित खेळलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. बरेच लोक म्हणले की अभिजितचा तो गेम होता, त्यांनी अरबाज आणि निक्कीमध्ये वाद लावला. पण मला असं वाटत नाहीये. अभिजितचं निक्की प्रेम जे आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण अभिजितचं कितीही निक्की प्रेम असेल तर अंकिताने ते अभिजित पशीच बोलायला हवं होतं. समोरच्या टीममध्ये जाऊन तुम्ही जर का या गोष्टी बोलत असाल तर समोरच्या टीमला हे जे आहे ते हिंट मिळते की बाबा या बी टीममध्ये सर्व काही अलबेल नाही आहे. त्यामुळे अंकिता वालावलकरने थोडंसं सावध व्हायला पाहिजे आणि अशा गोष्टी करायला टाळायला हवेत. भले अभिजितच्या त्यांना काही गोष्टी पटत असतील, काही गोष्टी पटत नसतील, पण जर का अशा गोष्टी त्या करत राहिल्या तर बी टीममध्ये खूप मोठी दरार येऊ शकते. तुमचं काय म्हणणं आहे त्या छोट्याशा क्लिपबद्दल? आणि अंकिताने अरबाज आणि वैभवकडे जाऊन अशा गोष्टी बोलणं योग्य आहे की अयोग्य? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.